जिंदाबाद 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 जिंदाबाद। परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे वर्ध्यातील राजकीय वातावरण तापल्या। ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन अर्थात AISAच्या अध्यक्ष नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता भीम टायगर सेनेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे। मनुवादी विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम टायगर सेनेचे विशाल रामटेके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या मागणीसाठी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले। परीक्षांमधील पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आणि या प्रकरणांमागील कथित व्यक्तीशी चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास कायम ठेवावा अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। त्यामुळे या आंदोलनाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता असून प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एक नेहा बोरा त्यांचा शांतिपूर्वक आंदोलन चालू होतं, त्याच्यावरती त्यांनी नीळ फेकून लोकशाहीला जो धक्का लावला हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही आहे। आणि संविधान आपल्याला आंदोलनासाठी, निवेदनसाठी परमिशन देते, आपल्याला हक्क अधिकार देते। त्या हक्कासाठी जर असं होत असेल तर आम्ही त्या गोष्टीसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करून आणि त्याच्या हक्कासाठी आम्ही आवाज उचलू। नेहा बोरा यांच्यावर जो अन्याय अत्याचार करण्यात आला, त्याच्या भगिनीने देशाचं नेतृत्व करताना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान विचाराने जनतेला जागृत करण्यासाठी जे आंदोलन जंतर मंतरवर केलं, त्या आंदोलनाला द्वेष करून जे काही धर्मांधवादी विचाराचे या देशात लोक आहे, जे सरकार आहे, या सरकारने हेतुपुरस्पर सूडबुद्धीने जे शाही भेट केली, त्या नेहाच्या संदर्भात जो अन्याय केला, या अन्यायाच्या विरोधात या सरकारचा, या धर्मांधवादी लोकांचा आम्ही भीम टायगर सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संयुक्त वतीने निषेध व्यक्त करतो।